सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून काही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले, तर उपारी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे नॉर्थ कोर्ट प्रशालेत आल्यानंतर भाजपाचे बी फॉर्म घेण्यास सुरुवात झाली. 3 वाजल्यानंतर देखील भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याने मोठा गोंधळ झाला. या आता तुम्हाला जसं कळलेली बातमी तशी मला सुद्धा, कारण ही जी पूर्ण प्रक्रिया होती आपल्या प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सक्षम अधिकारी असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा थोडंसं काहीतरी गोंधळ झाला ठिकाणी म्हणजे बऱ्याच काही कार्यकर्त्यांनी निवड केला, तर आम्ही साईडला व्हिजिट गेलो त्या ठिकाणी मला पण जाता आलं नाही. त्यामुळे मला सुद्धा पाहता आलं नाही त्यामध्ये काय याच्या संबंधी लेखी स्वरूपात तक्रारी आम्हाला दिली म्हणतात ते. तर आम्ही आता त्यांची स्क्रुटिनी होईल, साधारणतः ते स्क्रुटिनी होऊन जे पूर्ण आज काय घटना घडली त्याचा लेखी अहवाल आम्ही मागू त्यांना की काय जे आहे ते, कारण मला आमच्याकडे मला पण माहिती नाही. सर, तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी सुप्रीम आहात, तर आज फक्त एबी फॉर्म दाखल झाले का नाही एवढंच होतं? मी सुप्रीम कोण नसतो. निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे. याच्यामध्ये जो महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे, परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा त्याच्यात कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे असतो. आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही, कारण मला सुद्धा तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आलं नाही, कारण तिथं बरेचसे म्हणजे गोंधळ वगैरे होता. त्यामुळे परिस्थिती वाढून आम्ही सगळीकडून बसतो. कायदा काय सांगतो किती वाजेपर्यंत तो एबी फॉर्म हे आला पाहिजे? कसं असतं की आपल्या कायद्यात असं म्हणलं आहे की जेवढे समजा 3 वाजता जेव्हा होत असतं जेवढे उमेदवार तिथं आलेले आहेत तर ते उमेदवार आत घ्यायचं असतं, त्याचे डॉक्युमेंट्स सकट मग त्यांना ते प्रोसेसिंग पुढं करायचं असतं. आता त्यात आतमध्ये किती लोक होते, कोणाकडे काय डॉक्युमेंट होते याबद्दल आम्हाला पण काही माहिती नाही, किंवा बाहेर कोणाकडे काय होते. नाही, मी काल अर्ज भरलेला असेल आणि माझा एबी फॉर्म कधी आला पाहिजे? माझा एबी नाही ते सांगितले मी एबी फॉर्म म्हणजे अर्ज किंवा कदाचित अर्ज आधी दाखल केला जातो बी फॉर्म अगदी 3 वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आत असणं अपेक्षित आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, मला जेव्हा ते आम्हाला लेखी स्वरूपात कळू आम्हाला, कारण लेखी तक्रार आलेली आहे आणि त्यांच्याकडून खुलासा मागू आणि कदाचित आज ती पूर्ण छाननी आजच होईल. तुम्हाला जर वाटत असेल फक्त त्यांना वेळ लागला तर जवळजवळ 50 प्रत्येकाकडे जवळजवळ 70 ते 80च्या दरम्यान अर्ज आलेले आहे. तर मला वाटतं आपण स्वतः पण उपस्थित राहावं आणि म्हणजे तुम्हाला आरोपच्या काढले हा गोंधळ झाला. आता नाही, आता सध्या आमच्या माहितीतला तो जे एक आरोप त्याच्यात संबंधित आहे, परंतु बाकी माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला मीडियाला किंवा सर्व राष्ट्रीय पक्षांना की तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही थांबू शकता आज, कारण आजची जी पूर्ण स्टुडिओ आजच करतात ते मला नंतर दिवसाचे शेवटीचे जेवढे अर्ज आलेले असतात ते सुद्धा डिस्प्ले करतील. उमेदवार जर रांगेत उभा असेल 3 वाजल्याच्या आतमध्ये तर त्याला आत घेणं बंधनकारक आहे का? कारण अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही 3 वाजेपर्यंत रांगेत होतो, मात्र आरोनने दरवाजा लावून घेतला आणि बाहेर रांगेत जे लोक होते त्यांना आतमध्ये घेण्यात आलं. त्याच्याबाबत तेच म्हणतो जे काय जे काही तक्रार येईल का नाही ती शेवटी आपल्याकडे त्याचं आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आपण शूटिंग ठेवलेलं आहे. जरी काय आलं असेल तरी आम्ही वेटिंग तपासून आणि ते आम्हाला लेखी खुलासा देतील. समजा त्या तपासात जर योग्य नसेल तर आम्ही पण स्वतः व्हेरीफाय करू त्याच्यामध्ये काय कधी आला काय नाही आला. फक्त तेच म्हणतो अजून आरोनची छाननी प्रक्रियाच म्हणजे ती जी काही रिसिव्हिंग प्रक्रिया आहे, रिसिव्ह झाल्यानंतर ते पोस्ट देतात तुम्हाला तीच प्रक्रिया अजून संपलेली नाही. म्हणजे बाकी सर्वच आरोनची आहे, तर जशी संपल तशी त्यांना मी आज जे दिले त्याच्यात पत्र पण देऊ आणि जेव्हा जसं होईल तेव्हा मला अहवाल पण देईल. तक्रारदार कोण आहे, कोणी अर्ज केलेला आहे? आता मला आठवत नाही ते जे व्यक्ती आले होते माझ्या ऑफिसमध्ये त्यांना पोच देण्यासाठी सांगितले. मी आज आम्ही जस्ट फॉरवर्ड करू आरोप. तेच म्हणतो की शेवटी हा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जो अधिकार असतो आरोच असतो, जे ॲक्सेप्ट करणे, कंडक्ट करणे, आचारसंहिता फॉलो करणे पूर्ण प्रक्रियासाठी जे आहे तो निवडणुकीचा रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तर जे काय असेल आपली काही तक्रार आली त्याच्यापर्यंत कळवतो, त्यांचं जे काय म्हणणं वस्तू त्या अहवाल कळवल आणि तुम्हाला ज्यांना कोणाला शंका असेल ते अजून पण थांबू शकतात. त्याची जी पूर्ण प्रक्रिया छानची प्रक्रिया सुरू आहे आणि झाल्यानंतर ते दिवसाच्या शेवटी आपल्याला जे काही किती अर्ज आले काय आले ते सुद्धा तुम्हाला माहिती देईल. सर, शेवटचा प्रश्न, जर एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी जे मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे जर आणून दिला असेल, गठ्ठा आणून दिला तर तो नाही, माझ्याकडे नाही आलेलं ना. माझ्याकडे कुठलं आलं? माझ्याकडे जोडपत्र आलेलं आहे सगळ्यांचं, सर्वच पक्षांचं जोडपत्र आले. जोडपत्रामध्ये काय असतं की जो समजा एखादा राज्याचा अध्यक्ष असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुठल्या व्यक्तीला प्राधिकृत करतोय, इथल्या प्रत्येक उमेदवाराला आपण ज्याला तिकीट म्हणतो किंवा ज्याला ते जोडपत्र 2 प्राधिकृत आहे ते सगळ्यांच्या बाबतीत आमच्याकडे आलेले आहे. सर्व मेजर पक्षांच्या जेवढे होतं का नाही माझ्याकडे जोडपत्र 2 जे असतं ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे येतं, ठीक आहे ना. ते आणि आपल्या पूर्णच आपला जो स्टेट इलेक्शन म्हणजे गाईडलाईन आहेत ना त्या सुद्धा क्लिअर आहे. जोडपत्र 2 आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करायचं असतं. आता निवडणूक निर्णय अधिकारी काय आले हे मला जसं तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे, कारण तिथे काय कारण मला सुद्धा जाता आलं नाही.
तिथं गोंधळ असल्यामुळं मी पण गेलो नाही. आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागवतो ते स्क्रुटिनी, कारण त्यांना बराच वेळ लागेल. प्रत्येक आरोपकडे आज जवळजवळ 100 अर्ज दाखल झालेले आहेत आणि ते त्यांना प्रोसेस, कारण उद्याच सकाळी लवकर स्क्रुटिनी आहे. सर, गोंधळाची प्राथमिक माहिती मिळाली का? काय नेमकं कसं गोंधळ झाला? नाही, ते तुम्ही सांगितले ते म्हणले ना, पण ते काय ऑब्जेक्शन होतं, कोण आत होतं ना, ते प्रस्तुतीचा जो अहवाल देतील त्यानंतरच आपल्याला कळेल. सर, छाननी आणि परवाची जे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रगती सांगा. हां, आता उद्या मला वाटतं सगळ्या 11 वाजता छाननीची प्रक्रिया सुरू होईल आणि ती त्याला अपर लिमिट नसतं. त्यात बऱ्याच वेळा कोण ऑब्जेक्शन घेतं, कधी आपल्याला ब्रेक पण घ्यायला लागतं. फक्त त्या दिवशी किंवा मॅक्सिमम एका दिवस पुढं, पण 99% त्या दिवशी होतं. आणि त्याच्यामध्ये मग फक्त ते सखोल अशी चौकशी नसते, ती संक्षिप्त चौकशी असते आणि ते त्या ठिकाणी त्यांना कोणाला लिगल इश्यू असतात, कोणाला ते डॉक्युमेंट जोडले म्हणून ऑब्जेक्शन देऊ शकतात. तर त्या ठिकाणी ते तपासतील आणि उद्या सकाळी निर्णय देतील. त्याचबरोबर आपल्याकडं ऑब्झर्वर म्हणून श्रीमती नयना गुंडे मॅडम यांचीसुद्धा नेमणूक झालेली आहे. तर ते आपले जे आता 7 आहेत त्यापैकी काही याला उपस्थित पण राहणार आहे. आज उद्या सकाळी लवकर त्या ठिकाणी उपस्थित होतील. काही तुम्हाला कोणाला ऑब्जेक्शन असलेलं राजकीय पक्षांना ते त्यांच्याकडे सुद्धा जे काही त्यांचं समजा तक्रार असेल तर त्यांच्याकडे सुद्धा मांडू शकतात. थँक्यू. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.